नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाकडून लिपिक पदासाठी एक चांगली जाहिरात आलेली आहे। खूप सारे उमेदवार फॉर्म भरत आहेत, पण उमेदवारांचा प्रश्न आहे की सर याला पगार किती मिळतो, इन हँड वेतन किती मिळतं। त्यासोबतच नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या तिघांपैकी जर मी एखाद्या ठिकाणी फॉर्म भरला तर मला तिथलं वेतन किती मिळेल, त्या शहरासाठीचं वेतन किती मिळेल। तर या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अशी जी माहिती असणार आहे मित्रांनो, एकदम डिटेल मधली माहिती तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, म्हणून अशी माहिती तुमच्यासाठी आणत असतो। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आजच जो आहे तो लाईक करा। बघा, शिपाई पदासाठी जी आपण बॅच लॉन्च केली फक्त 199 रुपयात, ज्याच्यात तुमचे मराठी, गणित असेल, जीके असेल, करंट अफेअर्स हे सगळे विषय ऍड केलेले आहेत मित्रांनो, एकदम कमी प्राइस मध्ये। पण लक्षात ठेवा, ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठीच आहे। क्लर्कची पण बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमचा संगणक हा महत्त्वाचा विषय तो पण आहे, त्याच्यासोबत त्याची आपण टॉपिक वाईज सगळ्या काही गोष्टी तुमच्याकडनं कव्हर करून घेणार आहोत। म्हणून तुम्ही ही बॅच आजच जॉईन करा। सोबत 1 रुपयाची पीवायक्यू बॅच, सगळ्यात जबरदस्त बॅच असणार आहे। याच्यामध्ये शिपाईच्या लिपिकच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकतात, मागच्या आलेल्या झेरॉक्स करू शकतात। सोबत त्यांचं डिटेलमध्ये विश्लेषण पाहायला मिळणार आहे। सोबत तुम्हाला अभ्यासक्रम जो असणार आहे त्याचं पण डिकोडिंग पाहायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा। पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी फक्त 1 रुपयात आहे ही बॅच। नंतर 500 विद्यार्थ्यांनंतर याची ओरिजिनल प्राइस 99 रुपये होऊन जाणार आहे, त्याची काळजी घ्या तुम्ही, लक्षात घ्या। लिपिक या पदाचं वेतन श्रेणी किती ते पाहूया। S10 वेतन श्रेणी मित्रांनो, S10 नुसार याची 29,200 ते 92,300 प्लस अलाउन्सेस ऍडमिसिबल ऍज पर रूल, म्हणजे त्याची वेतन श्रेणी S10 मित्रांनो। आता यस जेवढं मोठं राहतं ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं S3 ही शिपाईची मित्रांनो, हा अंक जेवढा मोठा असतो ना, फॉर एक्झाम्पल S20, म्हणजे काय समजायचं की वेतन श्रेणी त्याची जास्त आहे, ज्याचा अंक मोठा असतो त्याची वेतन श्रेणी जास्त मानायची असते। आता S10 आहे तर 29,200 हे काय झालं माहितीये का मित्रांनो, तुमचं मूळ वेतन झालं, याला बेसिक पे म्हणतात, बेसिक पे म्हणतात। मग खूप विद्यार्थी म्हणतील की सर मग 29,200 मिळेल, मग हे 92,300 काय हो सर, तर त्याचं मी तुम्हाला सांगतो। त्याचं काय असतं मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार पे स्केल मॅट्रिक्स बनवलेले, मी तुम्हाला एक पे स्केल मॅट्रिक्स दाखवतो बघा। आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा S10 आहे आपला, हा S10 आहे आणि हा लेवल 1 आहे। लेवल 1 म्हणजे काय की पहिल्या वर्षी तुम्हाला 29,200 एवढं वेतन मिळतं, दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिळतं 30,100, त्याच्यानंतर 31,000, 31,900, 32,900, 33,900, 34,900, 35,900, 37,000, 38,100, म्हणजे जसे जसे तुमची सर्व्हिस वाढत जाते त्याच पद्धतीने दरवर्षी तुम्हाला तो स्लॅब जो आहे तो बदलत जातो। आणि तुम्हाला वयाच्या जेव्हा 40व्या वर्षी तुमचं कंप्लीट होतं सर्व्हिस, 40 वर्ष तुमची सर्व्हिस कंप्लीट होते, त्यावेळी मात्र तुमचं बेसिक पे किती येतं, 92,300 रुपये एवढं येतं। पण एवढं 40 वर्ष सर्व्हिस 7व्या वेतन आयोगात थोडी होते हो, वेतन आयोग बदलत राहतात ना। आता पुढचं जर 8वं वेतन आयोग आलं तर वेगळी वेतन श्रेणी येईल आणि तुमच्या वेतनात जे आहे तर ते नक्कीच वाढ पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने हे पे मॅट्रिक्स असतं मित्रांनो। आता याच्यामध्ये काही कंपोनंट्स असतात जे सॅलरीसाठी महत्त्वाचे असतात, ते मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो। सगळ्यात आधी एक ट्रान्सपोर्ट अलाउन्स असतो मित्रांनो। आता जे काही S7 ते S19 असतात ना, म्हणजे आपलं S10 याच्यातच आहे, तर मुंबई आणि नागपूर या 2 शहरांसाठी हे किती आहे, 2700 रुपये, आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 1350 रुपये ट्रान्सपोर्ट अलाउन्स तुम्हाला जो आहे तर तो मिळतो, त्याला आपण टीए म्हणतो। तर टीए मुंबई, नागपूरसाठी आणि पुण्यासाठी किती मिळतो, 2700 रुपये, आणि इतर ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याच्यात येतं 1350 रुपये त्याला मिळतात। पुढे सिटीचं क्लासिफिकेशन होतं की तुमची बदली कुठे झालेली आहे त्याच्यानुसार होतं, म्हणजे मुंबई आहे, नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर। लक्षात घ्या, मुंबई आणि पुणे या एक सिटीज मध्ये येतात त्यांना 30% HRA मिळतो। HRA म्हणजे काय मित्रांनो, घर भाडे भत्ता, घर भाडे भत्ता, घर भाडे भत्ता। म्हणजे 30% कशाचे मित्रांनो, मूळ वेतनाच्या, मूळ वेतन, मूळ वेतन। फॉर एक्झाम्पल मूळ वेतन 100 रुपये, तर याच्या 30% म्हणजे 30 रुपये मिळतील, म्हणजे असे टोटल तुम्हाला 130 रुपये मिळतील। म्हणजेच काय की या 29,200च्या तुम्हाला 30% करावं लागेल, म्हणजे तेवढी रक्कम तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तेवढी रक्कम तुम्हाला ऍज अ HRA म्हणून मिळेल मुंबईसाठी। पण हे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये असाल तर फक्त 20% मिळेल, कारण की वाय सिटी आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। आधी हे 28 होतं, हे काहीतरी 17, 18 काहीतरी असेल, पण जेव्हा डीए हा 50%च्या वरती जातो तेव्हा हे 30, 20, 10 असं कॅल्क्युलेशन होतं। पुढचं डिफाईन कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम, याला म्हणतात तुमची पेन्शन। पेन्शन, पेन्शनचे 2 कंपोनंट असतात, एक असतं एम्प्लॉई म्हणजे तुम्ही स्वतः, आणि दुसरं असतो सरकार। मग तुम्हाला स्वतःला तुमच्या पगारात 10% रक्कम ही कपात केली जाते, आणि सरकार तुम्हाला 14% रक्कम त्याच्यात टाकते, आणि जेव्हा रिटायर होतात तेव्हा तुम्हाला याच्यामधनं पेन्शन मिळते।
महागाई भत्ता हा सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट असतो आणि याच्यामुळे सॅलरी वाढते. लक्षात घ्या, वर्षातून 2 वेळा तुमचा महागाई भत्ता वाढवला जातो, त्याला डिअरनेस अलाउन्स म्हणतात. एक जानेवारीमध्ये आणि एक जुलैमध्ये. पहिले केंद्र सरकार नोटिफिकेशन काढतं, त्याच्यानुसार वाढ करतं आणि जे काय असतं त्याच्यानंतर राज्य शासन जो आहे, राज्य शासन त्यांचं गॅजेट काढतं आणि गॅजेटमध्ये रूपांतर करतो. उदाहरणार्थ सध्या जर आपण पाहिलं तर डी 58% चालू आहे. आता या जानेवारीमध्ये वेगळा डी येईल, 60% येऊ शकतो, 61, 62 काही डी येऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर जानेवारीमध्ये हा व्हिडिओ पाहणार तर मे बी तुमचं सॅलरी ही वाढून देखील जाणार आहे. तर 58% एवढा डी असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता पुढचं आहे ना ग्रुप इन्शुरन्स स्कीम, ज्याला म्हणतो GIS. तुमच्या पगारात काही रक्कम कपात केली जाते, ती कशासाठी केली जाते? ग्रुप इन्शुरन्स असतोय. आता आपलं जे पद आहे ना मित्रांनो, ते ग्रुप सी चं पद आहे आणि त्याच्यासाठी 360 रुपये तुमची कपात केली जाणार. किती? 360 रुपये तुमची पैशांची कपात केली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही शिपाई राव का कलेक्टर राव, तुमच्या पगारातून 1 रुपया स्टॅम्प रेव्हेन्यूचा कापण्यात येतो. किती? 1 रुपयाच फक्त जो आहे तर तो इथं घेण्यात येतो. आता मूळ सॅलरीवर मी तुम्हाला घेऊन जातो की टोटल इन हँड किती मिळेल. आतापर्यंत मी तुम्हाला कंपोनंट सांगितले, कोणते कोणते कंपोनंट असतात आणि त्याच्यानुसार सॅलरी डिफाईंड होते. आता क्लर्कसाठी बघा S10 आणि मुंबईला मी तुम्हाला घेऊन जातो. बेसिक पे 29,200. आता लक्षात घ्या, हे व्यवस्थित तुम्ही समजा. बघा 29,200 याच्या 58% किती रक्कम येते? 16,936. याच 29,200 च्या घर भाडे भत्ता 30% येतो, म्हणजे किती झाला? 8,760 रुपये. वाहतूक भत्ता 2,700 रुपये. त्याच्यानंतर DCPS जर 14% गव्हर्नमेंट टाकतं ते किती झालं? 6,459 रुपये. असे टोटल जर तुम्हाला पाहिलं तर तुमचा पगार किती होतो? 64,000 रुपये. किती? 64,000 रुपये तेवढा तुम्हाला क्लर्कसाठी वेतन मिळतं. किती? क्लर्कसाठी वेतन मिळतं. पण मित्रांनो मला सांगा की हे वेतन तुम्हाला पूर्ण मिळतं का नाही? कपात केली जाते, याच्यात काहीतरी कपात केली जाते. कपात काय होते लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं पेन्शन स्कीम मध्ये 4,614 रुपये, जे 10% असतं. जे DCPS सरकारने इथं दिलं होतं ना ते परत इथून कापलं जातं. का? कारण की ते पैसे नंतर देतं गव्हर्नमेंट रिटायर झाल्यावर. पुढे ग्रुप इन्शुरन्स मी तुम्हाला काय सांगितलं? 360 रुपये. एक व्यवसाय कर असतो मित्रांनो, प्रोफेशनल टॅक्स असतो, तो 200 रुपये असतो. मे बी महिलांना हा काही टॅक्स नाही वाटतं. मुद्रांक शुल्क 1 रुपया. अशी 11,634 रुपये तुमचे काय केले जातात? कपात केले जातात. आणि टोटल जर इन हँड सॅलरी पाहिली तर तुम्हाला 52,421 रुपये, म्हणजे काय 52,500 रुपये पकडूया. चला 52,500 रुपये दरमहा वेतन मिळतं मित्रांनो. म्हणजे क्लर्कसाठी मुंबईमध्ये एक चांगली सॅलरी जी आहे तर ते आपण म्हणू शकतो. आलं लक्षात तुम्हाला? तर हे सगळे कंपोनंट्स आहेत. आता समजा तुम्ही नागपूर निवडलं आणि छत्रपती संभाजी निवडलं तर तुमच्या सॅलरीमध्ये काय परिवर्तन होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्या सेमच आहे बघा. DA हा सेम असेल 58%, पण HRA बदलणार आहे. HRA हा 20%, तर त्याच्यामुळे इथं 5,840 रुपये असणार आहे. वाहतूक भत्ता हा 2,700 रुपये घेतलेला आहे, परंतु हा थोडा कमी घ्यायला पाहिजे होता. हा 1,350 रुपये घ्यायला पाहिजे होता, पण तरी पण हा मी थोडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. 14% हे 6,459. त्याच्यानंतर टोटल पाहिलं इथे 61,135 होतात. त्याच्यानंतर तुमची रक्कम कपात केली जाते, जवळपास अशी 11,000 रक्कम कपात केली जाते. आणि इथं जर पाहिलं तर इथं तुम्हाला 49,500 रुपये पाहायला मिळतात इन हँड. आणि तिथं किती होतं मित्रांनो? 52,500. म्हणजे जवळपास 3,000-1,000चा गॅप तुमचा जो आहे तो पडतो. पण लक्षात घ्या, मुंबईला राहणं तेवढं कॉस्टली पण पडतं ना, तो एक मॅटर आहे. ओके, तर हे वेतन कशाला पडतं मित्रांनो? मुंबईला पडतं. आणि हे कशाला पडतं? छत्रपती संभाजीनगर, आपलं आणि नागपूर या 2 ठिकाणी एवढं वेतन जे आहे तर ते तुम्हाला मिळतं. बाकी छत्रपती संभाजीनगरला आणखी थोडंसं 49,000 रुपये मिळेल, थोडंसं 400-500 रुपये आणखी कपात होतील. तर एवढं सगळं वेतन जे आहे तर ते मिळत असतं. या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. आतापर्यंत मी शिपाईची इन हँड सॅलरी किती मिळेल, त्याच्यानंतर लिपिकची इन हँड सॅलरी किती मिळेल, हे 2 सॅलरीचे व्हिडिओ तुमच्या डिमांडनुसार जे आहेत तर ते आपण इथं घेतलेले आहेत मित्रांनो. आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवर जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, लिपिकसाठीची एक सिरीज आपली चालू आहे, तर ती सिरीज तुम्ही नक्की बघत चला. या हप्त्याला आपण सायन्सची सिरीज सुरू केली मित्रांनो. सायन्स सोबत ऍप्टिट्यूड रिझनिंग. हे बघा, हे PYQ अनालिसिस 7:15ला दररोज जे आहे तर ते किरण पाटील सर घेत असतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे काय? सामान्य विज्ञान हा घटक मित्रांनो. त्याच्यावर जे काही प्रश्न आहेत तर ते सगळे प्रश्न इथं कव्हर केले जातील, म्हणून तुम्ही हे जे आहे नक्की बघा. आणि डेली 1 वाजता तुमच्यासाठी तुमचे काही प्रश्न असतात तर त्या प्रश्नांसोबत मी भेटत असतो, म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे तर ते नक्की जॉईन करून ठेवा मित्रांनो. आणि शिपाई आणि लिपिक पदाचे बॅचेस तुम्ही लवकर जॉईन करून ठेवा. बाकी PYQ बॅच तर मी प्रत्येकाला आग्रह करेल की तुम्ही ही जॉईनच करा, कारण की तुम्हाला खूप काही गोष्टी मला याच्यात द्यायचे. पण एकच विनंती असेल, लवकर जॉईन करा. 500 विद्यार्थी झाल्यानंतर मी ही जे आहे तर ते प्राइस कमी करू शकत नाही, म्हणून आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ठेवा मित्रांनो. आणि त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध प्लॅटफॉर्ममध्ये देखील उपलब्ध आहे बरं का.
जसं नवोदय असेल, छाली असेल, लॉ असेल, सगळं काही आपल्याकडे आता अवेलेबल आहे मित्रांनो. ऍप खोला आणि सगळे काही कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.